नमस्ते, मी शुभांगी एच.जे. चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण ब्राह्मणी काष्टा साडी कटिंग व शिलाई एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपण मापे पाहूया। कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 40 इंच, शिटघेर आहे 39 इंच। अस्तरची घडी कशी ठेवलेली आहे ती व्यवस्थित पाहू शकता। आता कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची घेऊन अस्तर कट केलेला आहे। कमरेच्या साईडकडून बैठक भाग घेतलेला आहे। शिटघेरचा तिसरा भाग अधिक 1 व त्या खुणेवरती शिटघेरचा तिसरा भाग घेऊन अशी रेषा आखून घेतलेली आहे। शिटघेरच्या खुणेच्या पुढे 2.5 इंच बैठक भागाचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे व शिटघेरच्या खुणेपासून कमरेकडे सरळ रेषा आखून घेतलेली आहे। आता इथे आपण बैठक भागाचा आकार दिलेला आहे। तसंच जेवढा आपण शिटघेरचा तिसरा भाग घेतलेला आहे तेवढाच गुडघ्याचा बॉटम घेऊन असं शिटघेरच्या खुणेपर्यंत तिरपी लाईन आखून आपण अस्तरवरती मापे आखून घेतलेली आहे। इथे पाहू शकता। आता आपण अस्तर कट करून घेऊया। अस्तरच्या आपण 2 घड्या घेतलेल्या आहेत। 2 पायासाठी 2 पॅटर्न आपले असे तयार झालेले आहेत। ते खोलल्यानंतर असे दिसत आहेत, पाहू शकता। आता आपण नऊवारी साडी घेतलेली आहे। साडीचा सर्वात प्रथम आपण पदर कट करणार आहोत। तर उंचीच्या डबल 40 अधिक 40 इथे पदर घेणार आहोत। 40 अधिक 40 80 वरती इथे खूण केलेली आहे। पदराची खूण सरळ खालच्या काठाकडे पायाकडील काठाकडे अशी सरळ रेषेमध्ये आखून घेतलेली आहे। आता पायाच्या काठाकडून आपण इथे 17 इंच साडी जास्त घेणार आहोत। फक्त पायाच्या काठाकडून आपण 17 इंच साडी अशी वाढवून घेतलेली आहे आणि कमरेकडे तिरपी रेषा आखून पदर कट केलेला आहे। तिरप्या भागावर अशा दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट बनवून पदर शिलाई करणार आहोत। हा पायाकडील साईडचा काठ आहे आणि पायाकडील साईडच्या काठाकडून छोट्या छोट्या प्लेट बनवत असा पदर बनवलेला आहे। प्लेटची तोंड कमरेच्या काठाकडे मोडतील अशा आपण प्लेट बनवून पदर शिलाई केलेला आहे। शिलाई केलेला पदर असा दिसत आहे, पाहू शकता। पदर कट केलेल्या तिरप्या भागावरती प्लेट बनवून असा पदर शिलाई केलेला आहे। आता आपण पदराला पिन लावून घेणार आहोत। जास्त पदर इकडे तिकडे खराब होऊ नये त्यामुळे इथे पदर पिन केलेला आहे। पूर्ण साडी आपण 3 भागामध्ये कट करणार आहोत। एक भाग आपण पदराचा कट केलेला आहे। पदराचा तिरपा भाग सरळ कट करून दुसरा भाग आपण उंचीच्या डबल असा घेतलेला आहे। इथे 40 इंच उंची घेतलेली आहे। पुन्हा 40 इंच उंची घेतली म्हणजे 80 अधिक 5 इंचावरती आपण दुसरा भाग कट केलेला आहे। 80 अधिक 5 इंच घेऊन दुसरा भाग आपण कट केलेला आहे। आता आपण तिसरा भाग कट करणार आहोत। साडीचे 3 भाग केलेले आहेत। फक्त साडीचे 3 भाग करून सुंदर अशी ब्राह्मणी काष्टा साडी आपण कशी शिलाई करायची ते पाहणार आहोत। इथे सुद्धा आपण उंचीच्या डबल म्हणजेच 80 इंच 40 अधिक 40 घेऊन अशी खूण केलेली आहे व 80 अधिक 10 इंच घेऊन हा आपण तिसरा भाग कट केलेला आहे। साडीचा तिसरा भाग आपण इथे कट करून घेतलेला आहे। आता आपण 3 भागामध्ये साडी कट केलेली आहे, ती आपण शिलाई करणार आहोत। शिलाई करण्यासाठी अस्तरचे आपण 2 पॅटर्न कट केलेले आहेत। त्यामधून आपण एक पॅटर्न घेतलेला आहे। अस्तरच्या पॅटर्नच्या कमरेकडील साईडने जर मी बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावरती आपण हा साडीचा एक भाग शिलाई करणार आहोत। पदर सोडून जे 2 भाग आहेत त्यामधून आपण एक भाग घेतलेला आहे व इथे पाहू शकता उजव्या साईडची बाजू पूर्ण आपण प्लेट बनवून उजव्या बैठक भागावरती इथे अशी शिलाई करणार आहोत।
तर बैठक भागावरती साडीचा हा एक भाग आपण असा शिलाई केलेला आहे. कमरेकडे प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील अशा प्लेट घेत हा पूर्ण भाग बैठक भागावरती आपण शिलाई केलेला आहे. पाहू शकता उजव्या साईडने साडी आपण बैठक भागावरती शिलाई केलेली आहे. आता इथे कमरेकडील साईडचा काठ जो आहे तो अस्तरवरती असा ठेवत दुसऱ्या बैठक भागापर्यंत आपण घेतलेला आहे व बैठक भाग सोडून साईडला आपण इथे जेवढी साडी आपल्याकडे शिल्लक आहे तेवढ्या प्लेट बनवून घेतलेल्या आहेत. इथे 4-5 काय जेवढ्या प्लेट येतील तेवढ्या प्लेट बनवून आपण इथे साईडला बैठक भाग सोडून अस्तरचा बैठक भाग सोडून साईडला इथे पिन लावून ठेवलेला आहे. आता आपण दुसरा अस्तरचा पॅटर्न घेतलेला आहे व पदर सोडून जो आपल्याकडे दुसरा भाग साडीचा भाग कट केलेला आहे तो आपण त्याच पद्धतीने उजव्या बैठक भागावरती प्लेट बनवत शिलाई करणार आहोत. जसा आपला पहिला पॅटर्न आपण शिलाई केलेला आहे तसाच हा पॅटर्न शिलाई करणार आहोत. आता इथे आपल्याकडे एक भाग 80 अधिक 5 इंच आहे आणि एक भाग 80 अधिक 10 इंच आहे. दोन्ही पायासाठी दोन आपले असे पाय बनवून घेतलेले आहेत. आता आपण 80 अधिक 10 इंच जो भाग आहे तो माझ्या उजव्या हाताच्या साईडने ठेवलेला आहे. मी कमरेच्या साईडने बसलेली आहे तर 80 अधिक 10 जो हा भाग आहे तो आपला उजव्या हाताच्या साईडने ठेवलेला आहे. तर इथे त्या भागावरती आपण पदर शिलाई करणार आहोत. तर फक्त पदराचा काठ बैठक भागाच्या खाली येईल असा घेतलेला आहे. बाकी पूर्ण पदर आपण बैठक भागावरती शिलाई करणार आहोत. उजव्या पॅटर्नच्या उजव्या बैठक भागावरती हा पदर शिलाई केलेला आहे. आता इथे आपले दोन पायासाठी दोन पॅटर्न तयार झालेले आहेत ते आपण शिलाई करत आहोत. सर्वात आधी आपण आता पॅटर्नवरती पदर शिलाई केलेला आहे. पाहू शकता दुसऱ्या साईडने आपला अस्तरचा बैठक भाग असा फक्त अस्तरचा बैठक भाग आहे. त्यावरती दुसऱ्या पॅटर्नच्या ज्या आपण प्लेट शिलाई केलेला बैठक भाग आहे तो फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे. म्हणजे दोन्ही पॅटर्नचे बैठक भाग इथे जोडले जातील. दोन्ही पाय आपले इथे दाखवल्याप्रमाणे असे जोडले जातील. एका साईडने फक्त अस्तरचा बैठक भाग आहे आणि दुसऱ्या साईडने प्लेट शिलाई केलेला बैठक भाग आहे. तर दोन्ही पॅटर्न आपले असे जोडले गेलेले आहेत. इथे पाहू शकता अशा पद्धतीने. आता आपण पदर शिलाई केलेला बैठक भाग घेणार आहोत आणि दुसऱ्या पॅटर्नचा फक्त अस्तरचा बैठक भाग घेतलेला आहे. हे दोन्ही बैठक भाग सुद्धा आपण इथे जोडणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडचे बैठक भाग आपण जॉईन करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण साडीचे बैठक भाग शिलाई केलेले आहेत. साडी पूर्ण बाहेर काढून पलटून घेऊया. तर अशी आपली साडी तयार झालेली आहे. हा पदर आहे. हा पदराचा बैठक भाग मागच्या साईडने येणार आहे. तर आपण या प्लेट अशा अगदी पदराच्या वरती बैठक भागाच्या मध्यावरती शिलाईच्या मध्यावरती घेतलेल्या आहेत आणि असा आपण काष्टासाठी छोट्या छोट्या प्लेट बनवून काष्टावरती घेतलेला आहे. आता इथे आपण काष्टा शिलाई करणार आहोत. तर काष्टा शिलाई करताना इथे पाहू शकता जो आपण पायाकडील साईडकडून काठ घेतलेला आहे आणि आपला वरचा काठ आहे त्यामध्ये जो कॉर्नर आहे तो आपण असा वरती घेतलेला आहे आणि पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती मध्यावरती काष्टा असा शिलाई केलेला आहे. जो कॉर्नर वरती घेतलेला आहे तो कट करून घेऊया. आपला काष्टा अतिशय सुंदर आणि छान असा इथे शिलाई झालेला आहे. पाहू शकता. आता आपण साडी पलटून समोरच्या प्लेट कशा शिलाई करायच्या ते पाहूया.
समोरच्या प्लेटसुद्धा आपण मध्यावरती घेतलेल्या आहेत व इथे साईडच्या प्लेट बनवत आपण काष्टावरती घेऊया। आता दोन्ही प्लेटच्या मध्ये पुन्हा आपण इथे दोन्ही प्लेटच्या मध्ये कॉर्नर आलेला आहे, तो कॉर्नर वरती घ्यायचा आहे। वरच्या प्लेट आपण इथे दोन्ही काष्ट्याच्या प्लेटच्या आणि वरच्या प्लेटच्या मध्ये हा कॉर्नर आलेला आहे, तो आपण जसा मागच्या काष्ट्याचा कॉर्नर वरती ठेवलेला आहे तसाच आपण वरती घेणार आहोत। सर्वात आधी आपण आपल्या काठाच्या प्लेट इथे शिलाई करून घेऊया। अगदी मध्यावरती शिलाई केलेली आहेत व समोरच्या काष्ट्याच्या प्लेट आपण त्याच्या पुढे डाव्या पायावरती शिलाई करणार आहोत। समोरच्या प्लेटच्या थोडंसं पुढे अशा आपण शिलाई करणार आहोत। इथे पाहू शकता समोरच्या प्लेट शिलाई झाल्यानंतर डाव्या पायावरती अशा आपण समोरचा काष्टा घेतलेला आहे। मागच्या साईडने आपण मध्यावरती काष्टा घेतलेला आहे व समोरचा काष्टा हा डाव्या पायावरती समोरच्या प्लेटच्या पुढे डाव्या पायावरती शिलाई केलेला आहे। तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही काष्टे आपण शिलाई केलेले आहेत। सुंदर असे काष्टे शिलाई झालेले आहेत। आता उजव्या पायाचा इथे मध्य घेतलेला आहे। उजव्या पायाचा मध्य घेऊन इथपासून आपण कमर बेल्ट शिलाई करणार आहोत। कमर बेल्टसाठी अस्तरची पट्टी घेतलेली आहे। इथे पाहू शकता 2 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे व उजव्या पायावरती आपण उजव्या पायाच्या मध्यावरती खूण केलेली आहे, तिथपासून कमर बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत। कमर बेल्टची पट्टी अशी वरतून ठेवलेली आहे, साडीच्या वरून शिलाई करणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे अशी पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून पुन्हा आपण पट्टीला आतल्या साईडने दाब शिलाई दिलेली आहे। दाब शिलाई दिल्यानंतर पट्टी आपण आतल्या साईडने दुमडून घेतली आणि आतून आपण कमर बेल्टची पट्टी अशी दुमडून शिलाई करणार आहोत। कमर बेल्ट आतल्या साईडने आपण लावलेला आहे। कमर बेल्ट वरती न बनवता कमर बेल्ट आतल्या साईडने साडीच्या आतल्या साईडने आपण अस्तरच्या पट्टीचा कमर बेल्ट बनवलेला आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने आपला कमर बेल्ट शिलाई करून झालेला आहे आणि खूप सुंदर अशी कमरेकडील साईडने आपली साडी पूर्ण झालेली आहे। आता आपण पाय बनवणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे आता आपण पाय बनवणार आहोत। पाय बनवण्यासाठी इथे पाहू शकता आपण ज्यावेळेस बैठक भाग शिलाई करताना एका साईडने आपण अस्तरचा भाग घेतलेला आहे, तिथे आपण शिलाई करणार आहोत। तर काष्ट्याची पहिली प्लेट सोडून आपण दुसरी प्लेट घेतलेली आहे व बैठक भागावरती अशी शिलाई करणार आहोत। इथे पाहू शकता पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट घेतलेली आहे व बैठक भागावरती अशी आपण शिलाई करून खालीपर्यंत शिलाई घेतलेली आहे। याच पद्धतीने दुसऱ्या बैठक भागावरती सुद्धा आपण पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट घेतलेली आहे आणि दुसरी प्लेट आपण बैठक भागावरती अशी शिलाई केलेली आहे। दोन्ही साईडने दोन्ही बैठक भागावरती आपण अशा दोन नंबरच्या प्लेट शिलाई केलेल्या आहेत। शिलाई केल्यानंतर आपले बैठक भाग असे आलेले आहेत इथे। आता पूर्ण साडी आपण पलटून अस्तरची सलवार वरच्या साईडने घेतलेली आहे आणि बैठक भाग असे जोडत पाय बनवणार आहोत। तर पाय बनवण्यासाठी इथे पाहू शकता अस्तरच्या सोबत एका साईडने आपण वरतून आणलेली जी 2 नंबरची प्लेट आहे ती घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्या साडीचा काठ येतो। तर अस्तर आणि साडीचा काठ 2 नंबरची प्लेट आणि अस्तर असे चार पदर आपण इथे घेतलेले आहेत, पाहू शकता। दोन्ही साईडने 2 अस्तर आणि 1 प्लेट काठ अशा पद्धतीने हा पाय आपण बनवत अस्तरच्या खाली 10 इंचापर्यंत शिलाई केलेला आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण अस्तर व 2 नंबरची प्लेट आणि साडीचा काठ पकडून 4ही पदर असे पकडत दुसरा पाय बनवलेला आहे। अस्तरचा पॅटर्न संपला
की त्याच्या खाली 10 इंचापर्यंत आपण फक्त 2 नंबरची प्लेट आणि काठ असा शिलाई करत पाय बनवलेला आहे. आता ही साडी आपली अगदी पूर्ण तयार झालेली आहे. तर आजची साडी पूर्ण झालेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण नऊवारीच्या परफेक्ट लुकमध्ये ही ब्राह्मणी काष्टा साडी शिलाई केलेली आहे. काही तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.